त्यांच्या राजकीय प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1984 ची लोकसभा निवडणूक। जानेवारी 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर काही महिन्यातच ही निवडणूक झाली। देशभरात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची प्रचंड लाट होती। अशा परिस्थितीत दिबांनी शेकापच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आणि तत्कालीन मोठे नेते व माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचा पराभव केला। हा विजय म्हणजे केवळ एका राजकीय यश नव्हतं, तर तो त्यांच्या भूमिपुत्रांच्या लढ्यात मिळालेला कौल होता। लोकांनी राष्ट्रीय राजकारणात आपल्या जमिनीच्या आणि आपल्या हक्काच्या लढ्यात जास्त महत्त्व दिलं आणि आपला नेता कोण हे ठणकावून सांगितलं। ही निवडणूक म्हणजे दिबांच्या संघर्षावरती जनतेने मारलेला शिक्कामोर्तबच होती। या भूमिपुत्रांच्या हक्कांचा लढा आणि त्याची संघर्षाची पार्श्वभूमी 1970च्या दशकात मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मार्फत नवी मुंबई या नवीन शहराची निर्मिती सुरू झाली। या प्रकल्पासाठी पनवेल उरण पट्ट्यातील 95 गावांमधील हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली। मात्र हे भूसंपादन प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक होती। त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात होत्या। शेतकऱ्यांची केवळ जमीन जात नव्हती, तर त्यांची शेती, त्यांचं घर, त्यांचं गाव आणि पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली जीवनशैली हिरावली जात होती। हा लढा केवळ पैशांचा नव्हता, तर तो अस्तित्वाचा आणि सन्मानाचा होता। याच काळात दिबा पाटील प्रकल्पग्रस्तांचा आवाज बनून पुढे आले। जेव्हा धरणी रक्ताने भिजली हा संघर्ष तेव्हा अधिक तीव्र झाला। जेव्हा न्हावा शेवा बंदराच्या उभारणीसाठी जमीन संपादित करण्यास सुरुवात झाली, शेतकऱ्यांनी दिबांच्या नेतृत्वाखाली जमीन बचाव समिती स्थापन करून तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला।